फिरे कोण गोरे चांदली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते आज काला. अखंड हरिनाम सप्ताह असो, एखादा उपक्रम असो, त्या सप्ताहाची सांगता, त्या उपक्रमाची सांगता उपसंहाराने होत असते. त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याचं कीर्तन म्हटलं की प्रसादाचं कीर्तन. आजच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे की आजच्या कीर्तनांती कोणी महाराज प्रसाद देत नसतो, स्वतः भगवान परमात्मा प्रसाद देत राहतो. भानुदास घेते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, असा या कार्याच्या कीर्तनाचा प्रसादाचा अधिकार आहे. परंतु तो प्रसाद सेवन करण्या अगोदर काही दंडक आहे, काही नियम आहे. काल्याच्या प्रसादाचा असं सहज त्या ठिकाणी सेवन करता येत नाही, तो प्रसाद असा सहज त्या ठिकाणी प्राप्त करता येत नाही. त्या अगोदर भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं, भगवंताची कथा करावी. जोपर्यंत भगवान परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद आपण त्या ठिकाणी करीत नाही, तोपर्यंत त्या प्रसादाचे अधिकारी आपण ठरत नाही. त्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काळा सेवाजी. मग त्याच्या चरित्राचे पोवाडे गावेत. आता भगवंतानी एवढं प्रचंड चरित्र त्या ठिकाणी साकारलेलं आहे. कोणत्या चरित्राचं वर्णन करावं, तुकोबरांनी त्यातूनही मार्ग आपल्याला काढून दिलेला आहे. भगवंतानी जे दोन स्वरूपामध्ये विशेष तत्वाने त्या ठिकाणी चरित्र सांगितलं, साकारलं, त्याचा अनुवाद करणे आणि प्रसादाचं सेवन करणे. हे जसे चरित्र गेले नारायणे रांगता गोदने राखिताये, एक रांगताना आणि दुसरं गोदने राखताना, या दोन भागांमध्ये जे चरित्र भगवंताने साकारलं त्याचं वर्णन करणे आणि त्यानंतर प्रसादाचं त्या ठिकाणी सेवन करणे. मग तुकोबर म्हणतात असा भगवान परमात्मा गोपाळांच्या भक्ती करिता, गोपाळांनी जी भक्ती केली, जी सेवा केली, त्यांच्या सेवेच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता गोकुळामध्ये जन्माला आला. बर का, ऋण फेडावया अवतार केला अविनाशाला आकारासी. जो अविनाशी आहे, निर्गुण निराकारी आहे, तो त्या ठिकाणी सगुण स्वरूप आला, त्या ठिकाणी प्राप्त झाला. जो अव्यक्त आहे तो व्यक्त झाला, आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, किंवा अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये नावा रूपाला आला, प्रगटला भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता. मग जिथं देव येतो तिथं आंबाडा सुटतो. विठ्ठल तुम्ही बारीक ऐकत जावा, फिरून परत मला यायला लावलं. देवाला घरा भक्ती सन्माने पूजला. त्या ठिकाणी भगवंताने येणं केल्याबरोबर अवघ्या गोकुळामध्ये हाकार उठला. कशाचा? आनंदाचा, समाधानाचा, सुखाचा. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही. गोकुळाने अगदी सुंदर वर्णन केलं की देव गोकुळात आल्याबरोबर सर्व प्रकारच्या चिंता नाहीशा झाल्या. जो आनंद त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी, अशा स्वरूपाचा आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. केव्हा? देव गोकुळात आल्यामुळे. त्याही गोकुळामध्ये आणि याही गोकुळामध्ये आल्यामुळे अवघा आनंदच त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्या आनंदाचं, त्या सुखाचं काय वर्णन करावं, त्याचा अंतही नाही आणि त्याला पारावरही राहिला नाही. असं अमोघ प्रकारामध्ये त्या ठिकाणी सुखाची अगदी रेलचेल त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेली आहे. सर्व चिंता गोकुळवासियांच्या त्या ठिकाणी नाहीशा झालेली आहे. चिंता ती पळाली गेला देवी. गोकुळ म्हणतात की गोकुळवासियांची ही अवस्था आहे. प्रत्यक्ष जिथे भगवान परमात्मा
गोकुळातील नंद राजाच्या घरामध्ये प्रगटलेले आहेत त्या नंद राजाची काय अवस्था होईल त्याच्या तर दैवाला देवत्व प्राप्त झालं की साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी नावा रूपाला आले देव आला घरा साक्षात भगवान परमात्मा आले महाराज काय त्या नंद राजाचं भाग्य तुकोबर म्हणतात अवघ्या गोकुळामध्ये आनंदाची सुख समाधानाची त्या ठिकाणी रेलचेल निर्माण होऊ लागली भौतिक आदी दैविक सर्व प्रकारची सुख गोकुळामध्ये सुखाने नांदू लागली पहा जीवनामध्ये प्राप्त होणारी सुख ही सुखाने नांदणारी असावी तरच ती सुख प्राप्त व्हावी नाही तर न प्राप्त झालेली बरी आणि त्या ठिकाणी अवघं गोकुळ आनंदाने नटू लागलेला आहे नाही का आपला आनंद त्या ठिकाणी जो तो प्रगट करू लागलेला आहे आनंद झाला कशाने बाळकृष्ण नंदा होता कृष्णाचा अवतार आनंद करीची घरोघर नाही का मग आता झालेला आनंद प्रगट केला पाहिजे नाही का आजकाल लोक नाही का एखादं काम त्या ठिकाणी साध्य झालं एखाद्या कामामध्ये विजय प्राप्त झाला की तो आनंद साजरा करणे सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे सेलिब्रेशन करणं मग कुठेतरी रस्त्यावर 3 चौकामध्ये केक कापा नाही का कुठेतरी ढाब्यावर जावा पार्ट्या करा आपला आनंद साजरा करण्याचं जे प्रतीक आहे हे तमगुणात्मक आहे गोकुळातील गोपाळ अंकून गवळण निंकून त्या ठिकाणी आदर्श घेण्याजोगा हा विषय आहे गवळणींना आनंद झाला गोपाळांना आनंद झाला तो आनंद त्यांनी शुद्ध सात्विकरित्या त्या ठिकाणी साजरा केला गोडिया तोरणे